करण्यासाठी आलेलं आहे। काय वाटतं, ग्रामीण भागातली शाळा आहे, वस्ती शाळा आहे आणि इथं पालकांनी आणि शाळेने मिळून एक बालगोपाळांचा हा बाजार भरवलेला आहे। कसं वाटतं, तुम्ही आता खरेदी करण्यासाठी आलाय? मुलांच्या हातात म्हणजे व्यवहार दिला की ते कसं करतात ते बघण्यासाठी व्यवस्थित शहरी भागात असा प्रकल्प होतच नाही। खरं तर राज्य सरकार मराठी शाळा बंद करायला लागले। अनेक शाळा चुकीचं आहे। राज्यातल्या शाळा बंद व्हायला लागलेत आणि नमस्कार, टॉक 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा परिषद शाळा वस्ती चांदापूर येथे विद्यार्थ्यांचा अनोखा बाल बाजार उपक्रम संपन्न। माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा शेख कोळपी वस्ती येथे विद्यार्थ्यांसाठी अनोखा उपक्रम राबवण्यात आला होता। विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान आणि व्यवसायाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने बाल बाजार आयोजित करण्यात आला होता। या बाल बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वस्तू, खाद्यपदार्थ आणि भाजीपाला विक्रीसाठी ठेवला होता। विद्यार्थ्यांनी स्वतः स्टॉल लावून ग्राहकांशी व्यवहार करत विक्री केली। आपल्या बरोबर काही विद्यार्थी आहेत, त्यांना विचारू की आज त्यांनी काय आणले आणि त्यांचा किती विक्री झालेली आहे आणि किती धंदा झालेला आहे। आपण विचारू, काय तुझं नाव आहे? ऋषभ बाबुराव बोडरे। काय विकायला आणलं होतं आज? लिंब आणि शेवगा। बरं, लिंब कितीला आहेत? 5 ला 2, 10 ला 4, 5 ला 1। बरं, ही काय शेवगा कितीला एक पेंड आहे? बरं, किती विक्री झाली? एक बी नाही। का बरं, मला घ्यायचे, कितीला देणार ती? 10 ला। 10 नाही, 5 रुपयाला दे की। काय नाव आहे? साक्षी सचिन सूळ। बर, काय आणलं विकायला? वांगे आणि मिरच्या। बर, वांगी कशी किलो आहेत? 20 रुपयाला अर्धा किलो। 5 रुपये किलो द्या की। नाही, का परवडत नाही का? बर, किती विकली, किती पैसे झाले तुझे? पैसे घालला किती किती कमवले पैसे? 200। बर, दुसरं काय आणलं होतं? मिरच्या ती विकल्या का सगळ्या झाल्या? त्याचे किती पैसे झाले? 100 रुपये। ठीक आहे, 100 रुपये झाले। आपल्या बरोबर शेख कोळपी वस्ती शाळेमध्ये पालक आलेले आहेत आणि त्यांनी आता खरेदी करण्यासाठी आलेले आहे। काय वाटतं, ग्रामीण भागातली शाळा आहे, वस्ती शाळा आहे आणि इथं पालकांनी आणि शाळेने मिळून एक बालगोपाळांचा हा बाजार भरवलेला आहे। कसं वाटतं, तुम्ही आता खरेदी करण्यासाठी आलाय? मुलांच्या हातात म्हणजे व्यवहार दिला की ते कसं करतात ते बघण्यासाठी व्यवस्थित म्हणजे छान केलाय प्रकल्प हा। मुलं पण व्यवस्थित रिस्पॉन्स देत आहेत, त्यांना ज्ञान पण मिळतं ना, कसं विकायचं, कसं घ्यायचं, हिशोब पण होतं त्यांचा, त्यामुळे ते व्यवस्थित करतायत बरोबर। खरं तर शहरी भागामधल्या शाळा आणि ग्रामीण भागातल्या शाळा काय तफावत जाणवते, काय फरक वाटतो की इथली मुलं वगैरे, शहरी विद्यार्थी आणि ग्रामीण भागातले विद्यार्थी, ते तफावत असे वगैरे जाणवते का तुम्हाला? शहरी भागात असा प्रकल्प होतच नाही। शहरी भागात दुसरे प्रकल्प असतात, दुसरे खेळ वगैरे असतात, पण हे ग्रामीण भागातली हा प्रकल्प म्हणजे व्यवस्थित वाटतोय। ह्या लहान मुलांना ज्ञान पण मिळतोय आणि कसं विकायचं, कसं हे पैशाचा हिशोब लावायचा, गणित पण सुधारतंय त्यांचं। खरं तर राज्य सरकार मराठी शाळा बंद करायला लागले। अनेक शाळा राज्यातल्या शाळा बंद व्हायला लागलेत आणि कुठं तर ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी आणि ग्रामीण भागातला विद्यार्थी हुशार झाला पाहिजे, त्याचं व्यवहार ज्ञान वाढण्यासाठी खरं तर ही वस्ती शाळा, जिल्हा परिषद शेख वस्ती कोळपे वस्ती, त्यांचा उपक्रम कसा वाटला किंवा शिक्षकाबद्दल, तुम्ही विद्यार्थ्याबद्दल काय सांगा? खूप छान आहे प्रकल्प हा आणि शिक्षक पण व्यवस्थित शिकवतात, सर पण छान आहे तिथले सगळे। मी कधीतरी येते इथलं सिटीतनं, पुण्यातनं, पण असं काय असलं तर मी मुक्काम करते, म्हणजे आहे जवळ आहे, टाइम आला की मग येऊन जाते मी पण छान आहे असा प्रकल्प, करायला पाहिजे। मुलांना व्यवस्थित वाटतं, म्हणजे खूप छान मुलं हे होत आहेत, त्यांना गणित व्यवस्थित येत आहे, हिशोब पण जमतंय त्यांना, म्हणजे ह्याच्यावरनं समजतं की शाळेत सर कसे शिकवतायत त्यांना। नक्कीच मॅडम, धन्यवाद। आपल्या बरोबर या परिसरातील पालक पण आहेत, या ठिकाणी ते खरेदीसाठी आलेले आहेत। खरं तर तुमच्या भागातील ही जिल्हा परिषदेची शाळा आहे, आज मोठ्या मोठ्या शाळा असे उपक्रम करताना दिसत नाही। तुमचाही विद्यार्थी आज तो विविध पदार्थ विकतोय, फळभाज्या विकतोय, फळं विकतोय। काय वाटतं, आज ही जी संकल्पना या शाळेने केली, तुमच्या काय भावना आहेत? तसं तर ही संकल्पना खूप चांगली आहे आणि येथील जिल्हा परिषद शिक्षकांच्या ह्या माध्यमातून हा प्रकल्प खूप चांगला आहे आणि असा प्रकल्प झाला पाहिजे दरवर्षी। मुलांना व्यावहारिक ज्ञान बी आलं पाहिजे, त्याच्यामुळं हा प्रकल्प खूप चांगला आहे। सरांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवला आहे। तसं
कार्यक्रम आहेत. काल महिलाचा कार्यक्रम झाला, आज बाजार आणि उद्या सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. शहरी भागामध्ये ज्या शाळा उपक्रम राबवतात आणि ग्रामीण भागातले हे उपक्रम, कशी तफावत काय वाटते, काय फरक जाणवतो? शहरी भागातले उपक्रम जे असतात ते त्यांच्या लेवलचे असतात, मोठ्या लेवलचे. हे कसं आहे, ग्रामीण भागातला हा बाजार वगैरे हे ग्रामीण भागातले हे प्रकल्प आहेत. त्याच्यामुळे असले प्रकल्प हे ग्रामीण भागातच होतात, हे शहरी भागात होऊ शकत नाही. असं नक्कीच, धन्यवाद. त्याबरोबर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आहेत. काय आज तुमच्या शाळेच्या प्रांगणामध्ये विद्यार्थी बसलेले आहेत, तुमचे घरातील मुलंही असतील, कसं वाटतंय आज त्यांच्याकडून तुम्ही खरेदी करून घेताय, काय आज तुमच्या भावना आहेत? भरपूर आनंद वाटतोय. सरक गुरुजीच्या माध्यमातून सरक गुरुजीने भरपूर असं सहकारी शाळेला त्यांचं नेहमीच लाभत आलं या. मुलं पठाणवस्तीत आजूबाजू येतात इथं शाळा ओढून सरक गुरुजीकडे मुलं येतात इथं. नाही, परंतु आज बाजार तुम्ही भरवलेला आहे, बाजाराची संकल्पना काय आहे किंवा विद्यार्थी कशा पद्धतीनं त्यांचा माल विकत आहेत, मग भाजीपाला असेल, खाऊचे पदार्थ असतील किंवा इतर पदार्थ असतील, ते विक्री कशी करते, त्यांना त्याचं ज्ञान वगैरे आहे, येतंय का, किंवा ते कशा पद्धतीनं फायद्यामध्ये विकतात का तोट्यामध्ये विकतात, किंवा ते मार्केटिंगचं स्किल त्यांच्यामध्ये दिसतंय का? हो, आहे की भरपूर हुशार. आता सरक गुरुजीचं मार्गदर्शन त्या मुलासने आहे, त्यामुळं ते भरपूर आहे त्यांना, म्हणजे इतक्यात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पैशाचे व्यवहार, नियोजन आणि व्यवसायाचे प्राथमिक धडे मिळत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. आपल्या बरोबर आहेत जिल्हा परिषद शाळा शेख कोळपे वस्तीचे शिक्षक प्राध्यापक सरग सर आपल्या बरोबर आहेत. सर, प्रथमतः टॉक एट इन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. काय आज तुमच्या विद्यार्थ्यांचा हा बाजार भरलेला आहे, ही संकल्पना काय आहे, किंवा या विद्यार्थ्यांना विविध बाजारातील फळभाज्या असतील किंवा खाऊ असतील, हे सर्व तुम्ही विकायला लावलेलं आहे, पालकांची गर्दी आहे, ही संकल्पना काय आहे, काय सांगाल आम्हाला? जनरली पालकांची भूमिका काय असते, तर लेखन वाचन आलं म्हणजे माझ्या मुलाला शाळा शिकला, तर असा अर्थ नाही. आपला विद्यार्थी हा सर्वांगीण घडला पाहिजे आणि त्याला आयुष्यामध्ये भविष्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या समस्येला जर समोर जायची वेळ आली तर त्याला प्रत्येक समस्येला उत्तर देता आलं पाहिजे. एखादा लेखन वाचनामध्ये विद्यार्थी जरी मागे असला तर तो व्यापारामध्ये पुढे जाऊ शकतो. त्यामुळं त्याला व्यवहाराचं ज्ञान सर्वांगीण व्हावं आणि त्या माध्यमातून त्यानं आपलं जीवन पुढं चांगल्या पद्धतीनं घडवावं, हा उद्देश समोर ठेवून मुलांना व्यवहार ज्ञानाचं, बाजाराचं ज्ञान मिळावं आणि त्यांची धिटाई वाढावी, त्यांचा धाडसपणा वाढावा, या सर्व विचारातून हा बालबाजाराचा घाट या ठिकाणी घातलेला आहे. अतिशय उत्तम असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे. आठवडी बाजाराचं स्वरूप या ठिकाणी बाजाराला आलेलं आहे. मी आमचे विद्यार्थी आणि आमचे ग्रामस्थ, पालक या सर्वांचं खरंच खूप खूप मनापासून आभार मानतो की आपल्या विद्यार्थ्यांनी भरवलेला हा बाजार हा छोट्या मुलांचा बाजार असला तरी मोठ्या स्वरूपात भरलेला आहे आणि म्हणून सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप आभार मानतो. खरं तर सर, ही वस्ती शाळा आहे, खरं तर पालकांची पण गर्दी आहे. काय इथं पालकांचा कसा प्रतिसाद आहे आणि तुमचे विद्यार्थी त्याच्यासाठी प्रलब्ध आहेत का, विक्री होते का, विकण्याचा आणि विकण्याचं मार्केटिंगचं नॉलेज वगैरे दिसतंय का तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये, असं काय बदल वाटतोय का? आम्ही गेल्या आठवड्या 8-10 दिवसापासून आपला कार्यक्रम कसा असणार, काल या ठिकाणी महिला महोत्सव साजरा झाला, अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला आणि आजचा दुसरा दिवस आहे, हा बालबाजारचा दिवस आहे आणि उद्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून या उत्सवाची शेवट होणार आहे. तर अतिशय सुंदर असा प्रतिसाद या ठिकाणी बाजाराला मिळत आहे. या ठिकाणी सदन असा भाग आहे आणि लोकांनी, पालकांनी खूप चांगली तयारी बाजाराची केलेली आहे. जसं आमच्या विद्यार्थ्यांनी व्यापारी स्वरूपात या ठिकाणी विविध फळं, भाज्या, खायचे पदार्थ आणि इतर अजून वस्तू, किराणा मालाच्या वस्तू, हे सगळं जसं मांडलेलं आहे तसे तो बाजार करण्यासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्ही बघताय प्रचंड गर्दी झालेली आहे. जणू काय आठवडी बाजाराचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे आणि आमचा जो उद्देश होता की आमचे विद्यार्थी व्यवहार ज्ञानामध्ये सफल झाले पाहिजेत, तो उद्देश या ठिकाणी आम्हाला सफल होताना आमच्या डोळ्याला दिसत आहे. अतिशय खूप खूप आनंद आणि समाधान वाटत आहे. नक्कीच सर. तर आपण बघितलं, जिल्हा परिषद शाळा शेख कोळपे वस्ती इथं बालगोपाळांचा बाजार भरलेला आहे आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये पालकांनी त्यांच्या मुलांकडून, पाल्यांकडून खरेदी करण्यासाठी गर्दी केलेली आहे. आपण बघतोय रांगा लागलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विक्री होताना दिसत आहेत.
खरं तर हा उद्देश असा आहे की आता सरक सरांनी सांगितलेला आहे की शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांना व्यवहाराचं ज्ञान मिळालं पाहिजे आणि मार्केटिंग स्किल मिळालं पाहिजे, नफा तोटा कळला पाहिजे. हाच उद्देश हा बाजाराचा आहे. भविष्यात ज्या ज्या क्षेत्रामध्ये हे विद्यार्थी जातील त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांना याचा फायदा होणार आहे, असंही प्राध्यापक रमेश सर यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पालकांनी गर्दी केलेली आहे आणि वसती शाळा जरी असली तरी या शाळेला मोठं बाजाराचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे. विविध क्षेत्रामध्ये विविध कलागुणांमध्ये शेख वसती शाळा ही या भागामध्ये अग्रेसर आहे. सांस्कृतिक कार्यक्रम असेल किंवा महिला दिनाचे औचित्य साधून त्यांनी आता सांगितलं की हळदी कुंकवाचे किंवा महिलांचे सक्षमीकरणाचे वगैरे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात या शाळेमध्ये घेतले जातात. उद्या सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्यांनी आताच आवाहन केलं की या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशीलभाई मोहिते पाटील, माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह नूतन सभापती, उपसभापती यांच्यासह या भागातील सरपंच, उपसरपंच, प्रतिष्ठित नागरिक या उद्याच्या कार्यक्रमाला येणार आहेत. तर या टॉक 18 मराठीच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की जिल्हा परिषद शाळा शेख कोळपे वस्ती यांचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे आणि उद्याच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहून या बालगोपालांना, या चिमुकल्यांना, त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपण उत्स्फूर्तपणे प्रतिसाद द्यावा. धन्यवाद. मी टॉक 18 मराठीचा अण्णा भोसले, चांदापुरी. अजून कोण बोलणार आहे का? जास्त जरा फास्ट कोण बोलतोय का? चला